आज आपण ओले बोंबील आणि बांगडा ना फ्राय करणार आहे। तुम्हाला रेसिपी नंतर दाखवणार आहे मी। आता सध्या साफ करते ना, ते तुम्ही बघून घ्या। हा बांगडा आहे बरं का। हो, त्यापासून मुंडकं काढायचं। ही मधली घाण राहते ना ती काढायची, म्हणजे त्याने ना भाजी अशी कडवड होत नाही। आपण तर फ्रायच करणार आहे, पण होणार नाही तरी बी छान होईल। आपण स्वच्छ साफ केलेले आहे। आता आपण आहे ना धुवून घ्यायचे। हे बघा, ओले बोंबील आहे, बांगडा आहे। 1 किलो बांगडा आणलेला, आता ओले बोंबील आणले आणि पावशेर ना बांगडा आणलेला। अशा प्रकारचं आपण धुवून घेतलेले आहे। आता त्याला आपण अद्रक लसणाची पेस्ट वगैरे लावून ठेवू आणि मग थोडे वेळ मीठ टाकणार आहे चवीप्रमाणे। लाल मसाला, तिखट, हळद पावडर, हिंग पावडर, आणि आता अद्रक लसणाची पेस्ट। 3 चमचे टाकले। आता याला सगळं मिक्स करून घ्यायचं, लावून घ्यायचं। हो, अद्रक लसूण सगळी पेस्ट लावलेली आहे मच्छीला। हे बघा छान असं लागलेलं आहे बघा। हे बघा, बघितलं? हे बघा पूर्ण लागलेली। आता आपण आहे ना मुरत ठेवणार आहे त्याला। 15-20 मिनिटं ठेवू आपण, मग आपण फ्राय करू। आता कसं छान मुरलंय का नाही बघा। मसाला सगळा लागलेला आहे। आता मी त्याच्यामध्ये 1 वाटी बेसन, 1 वाटी रवा, परत थोडेसे मसाले टाकायचे आपल्याला तळण्यासाठी। आपण ह्याच्यामध्ये ना बेसन पीठ घेतलेलं 1 वाटी, अर्धी वाटी आपण रवा घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ वगैरे मसाला सगळं टाकलेलं आहे। आता आपण गॅस पेटवणार, मच्छी फ्राय करणार। तेल टाकते आता मी 4 पळी टाकते मी ते। आता ते गरम होऊ द्यायचे। आता आपण आहे ना तर पलटी करून घ्यायचे। बघा आपले ओले बोंबील आणि बांगडा एकदम कुरकुरीत झालेले आहेत बघा। तुम्ही असं दाखवू ना। व्हिडिओ आवडल्यास नक्की आवडल्यास एकदा नक्की घरी करून बघा तुम्ही।